काल साहेबांना सुट्टी होती आणि आलो होतो डीमार्टला शॉपिंगसाठी. अगदी थोड्याशाच वस्तू पाहिजे होत्या. इथे डीमार्टला आलं म्हणजे कसं सगळं ऑलमोस्ट सगळं इथेच भेटतं. बाहेर कुठे ह्या दुकानात, त्या दुकानात फिरण्यापेक्षा इथं ऑलमोस्ट भेटतं आणि क्वालिटीही छान असते. तर अगदी थोड्याशाच वस्तू घ्यायच्या होत्या आणि मला एक मुलासाठी ब्लँकेट पाहिजे होतं आणि मुलीसाठी ना वॉर्म जॅकेटही पाहायचं होतं. आता तिची ना पिकनिक जाणार होती त्यामुळे तिच्याकडे नाहीये. त्यामुळे ती म्हणली, "मम्मा मला जॅकेट पाहिजे." त्याच्यामुळे आम्ही डीमार्टला आलो होतो. आणि एका घरात जर 2 मुलं असतील ना, तर तुम्हालाही चांगलाच अनुभव असेल. एकाकडे जर एक वस्तू असेल आणि एकाकडे नसेल ना, तर त्याला असं वाटतं, "मम्मी ह्याला जास्त प्रेम करते, मला करत नाही." हा माझा बारका एवढा आगाऊ आहे ना, तिला ब्लँकेट घेतलं होतं, तर त्याचं म्हणणं, "तू तिलाच घेतलंस, मला नाही घेतलं. तू मला प्रेमच नाही करत, तू मला प्यार नाही करत." असं नेहमी मला बोलायचा. मग त्याला घेऊ, घेऊ म्हणत मग तिला आता जॅकेट घेतलं आणि त्याला ना ब्लँकेट घेतलं. तर त्याच्यामुळे 2 मुलं असले ना, की आजचे तर मुलं ना अजिबात कॉम्प्रोमाईज करत नाहीत. एकाकडे एक वस्तू आहे तर मला ही पाहिजे असंच असतं. मग एवढे छोट्याशाच वस्तू पाहिजे होत्या. मग त्या वस्तू घेतल्या आणि बिल वगैरे काउंटिंगला करून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावरती मग डीमार्टला आलोय आणि आईस्क्रीम खाणार नाही असं होणारच नाही. हा बघा तिला सारखं परेशान करत असतो. "तू म्हणे माझी आईस्क्रीम खाल्ली आणि मला खाऊन दिली" असं बोलतो. असो, नंतर मग आम्ही ना घेतलेलं सामान वगैरे गाडीमध्ये ठेवलं. अगदी थोड्याशाच वस्तू होत्या आणि नंतर आलोत आम्ही मुलांना घेऊन गार्डनला. गार्डनला आल्यावरती ना मुलगा कुठे त्याचे इतके मित्र होतात ना लगेच त्याला ना असं म्हणजे लगेच तो ओळख करून घेतो आणि त्यांच्यासोबत मिक्स होऊन जातो. इथे साहेब मुलीसोबत बॅडमिंटन खेळत आहेत आणि मी आपलं चालू असतं व्हिडिओ शूटिंग, गाणी वगैरे. म्हणे, "उठा जरा हालचाल करा. जरा इथे पण जरा अरे माइंड फ्रेश वगैरे ठेवा." मी म्हटलं, "तुम्ही खेळत आहात ना त्याच्यामुळे." आणि बाहेर आलं ना खरंच आमचं एवढं म्हणजे मस्त बॉन्डिंग असतं ना आणि साहेबांनाही अगदी थोडेसेच मित्र आहेत त्याच्यामुळे ते प्रत्येक म्हणजे क्षण असं आमच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्यासोबत बराच वेळ बॅडमिंटन खेळले मी, पण नंतर इतकं माझं अंग दुखत होतं की विचारूच नका. मग आता ठरवलं आम्ही की आपण दररोज थोडं का होईना तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी आपण बॅडमिंटनसाठी बाहेर यायचंच आणि खेळायचं. तेवढीच एक्सरसाइजही होतं आणि वेळही देण्यात येतो. आणि मुलाला त्याचे फ्रेंड्स भेटल्यामुळे तो त्यांच्यासोबत खेळत होता. तर आमच्या इथे एवढं मस्त बॉन्डिंग झालं होतं ना बॅडमिंटनचं. जो पडेल ना त्याने उचलायचं. नाहीतर साहेब मलाच पळवत होते. त्यांच्याकडूनही पडलं तरी आणि माझ्याकडूनही पडलं तरी. असो हा कॉमेडीचा भाग आहे. मग आम्ही खेळून वगैरे झाल्यावर घरी निघालो. तर असा होता हा आमचा आजचा कालचा हॅपी दिवस. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चलो